काय ग सुनबाई, सकाळ धरून चार टरकाली नाही ती घाशीची दुसरी कामं कोण करणार? अहो सासूबाई, सकाळपासून काही ना काही चालूच आहे ना. असं तर नाही मी बसले. माहितीये किती कामदारीले मला माहितीये. पोटाला बुकलेली जेव्हा ये मला ग बाई, माझ्या लिखीचा फोन आहे. कशी आहे तू? हा बोल ना बाई, काय चाललंय? आई, मी आताच्या आता तिकडे निघून येते. अगं काय झालं? थांब जरा, मी बाहेर जाऊन बोलते. हा बोल बाई, तू काय मगाशी बोलत होती? अगं आई, काही नाही. सकाळपासून माझी सासू नुसती माझ्या संग भांडणं करते. सगळं काम मलाच करावं लागतंय. त्या सासूला काय कळत नाही का? कशाला भांडणं काढायची, घेण्या नाही देण्याची? सगळी घरातली कामं कराय तू काय मोलकरी घे काय? तुझी जाव कुठे गेली? कसलं आई, सगळं काम मलाच करावं लागतं. माझ्या जावाचं तिचं स्वतःचं काम तिला करता येत नाही. तिच्या पोरांचं करा, तिचं करा, तिच्या नवऱ्याचा डबा बनवा. वैताग घेऊन गेला मला कामाचा. जेवायला ते म्हटलं कुठे गेले काय माहिती. अगं बाई, तुझ्या सासूला काय दिसत नाही का? तिचे काय डोळं फुटलत काय? कुशाल माझ्या लेकराला एवढं कामाला यायची? कसलं आई, किती काय केलं तर ते सासू सासरे त्यांचीच बाजू घेतात. काही माझं तू ऐक, त्यांचं काय पुढं पुढं करू नको. सरळ नवऱ्याला घेऊन वायली निघतो. हो आई, बरोबर आहे, तू सांगते ते बरोबर आहे. त्याशिवाय ना सासू सासऱ्याला कळणारच नाही. त्या सासऱ्यांना ना त्या जावं कधी पाठवून. सासूबाई, जेवायला चला. जा, वाढ जेवायला येते जेवायला. काय ग, कामधंदा करायचा तुझ्या मोबाईल मध्ये बसली बोट घाली. अहो सासूबाई, सर्व कामं झाली. अगं बाई, आईचा फोन. हा हॅलो. हा थांब जरा, मी साईडला येते. अगं बाई, आईचा फोन आला. बाजूला गेली बोलाय. थांब आता हिच्या बघते काय बोलत होती. हा बोल आई. अगं इथं मला काम करू करू पार वैताग आलाय. आता मी ना माझ्या नवऱ्याला घेऊन वायली राहणार आहे. अगं कामाचं तर जाऊ दे, पण सारखी किरकिर करते माझी सासू माय माझं. एवढं काम करून सुद्धा नाव नाही, नुसतं ऐकवत राहते कशावरून कशावरून. अगं सुनबाई, काय झालं? काय नाही सासूबाई, मला वेगळं राहायचंय. अगं सुनबाई, चुकलं माझं लेकी मध्ये. सुनामध्ये भेदभाव नाही करायला पाहिजे. अहो सासूबाई, तसं माझ्या मनात पण नाही, ध्यानात पण नाही. फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून मी असं आई संग बोलत होते. खरंच सुनबाई, सासू सुनांचं नातं खूप चांगलं असतं. चुकलं माझं. जाऊ द्या सासूबाई, झालं गेलं सोडून द्या.